नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। शेतकरी मित्रांना आनंदाची खुशखबर आलेली आहे। मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जेही लाभार्थी होते तर अशा लाभार्थ्यांसाठी आता आर्थिक अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6वा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो, या संदर्भामध्ये शासनामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 1642 कोटी 18 लाख इतकी निधी वितरित करण्याबाबत शासनाने इथे मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो, आणि हा व्हिडिओ आवडला तर इतरही शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल। सन 2023 ते 2024च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपये हे प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी मिळत होते। मित्रांनो, तर या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाली उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच 5वा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 7 आणि 8 अन्वये वितरित करण्यात आला आहे। मित्रांनो, तर या संदर्भ क्रमांक 9 येथील पत्रान्वये सन 2024 ते 2025 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षका अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 6वा हप्ता जे काही शेतकऱ्यांना मिळणार होता तो प्रलंबित होता। मित्रांनो, तर हे माहे डिसेंबरचा हप्ता 2024 ते मार्च 2025 यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठीच हा शासनाने मान्यता दिलेली आहे या GR मार्फत। मित्रांनो, त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या 653 कोटी 50 लाख निधी वितरित रक्कम 1642 कोटी 18 लाख इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेली आहे। तर आता अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो मिळण्यासाठी शासनाने येथे मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, तर आता अशा सर्व शेतकऱ्यांना आनंदाची खुशखबर आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्ही इतरही तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करून ठेवा। मित्रांनो, त्यांनाही याची माहिती असू द्या। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहतो। मित्रांनो, भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।